नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज आपण जाणून घेणार आहोत की मॉसफेट म्हणजे काय। तर ट्रान्झिस्टर हे मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एका विटेचं काम करतो। जसे की आजकालचे जे डिव्हाइसेस आहेत त्यामध्ये हजारो ट्रान्झिस्टरची एक बिल्डिंग तयार केली असते व त्या बिल्डिंग मधून जे डिव्हाइसेस तयार केले असतात ते आजकाल आपण वापरतो। जसे की मोबाईल आहेत, स्मार्ट टीव्ही आहेत, स्मार्ट गॅजेट्स आहेत, या सर्वांमध्ये ट्रान्झिस्टरचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात होताना आपण पाहिलेला आहे। तर अशाच एका ट्रान्झिस्टर विषयीची आपण माहिती पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, म्हणजेच काय तर मॉसफेट। तर या मॉसफेटचे दोन मेन टाइप्स पडतात। त्यातील पहिला आहे तो एनहान्समेंट मॉसफेट, तर दुसरा आहे डिप्लिशन मॉसफेट। या दोन टाइपचे अजून दोन टाइप्स आपल्याला पाहायला मिळतात। जसे की एनहान्समेंट मध्ये दोन टाइप आहेत, एक आहे पी टाइप, दुसरा आहे एन टाइप। त्यानंतर येतो डिप्लिशन मध्ये पण सेम पी टाइप आणि एन टाइप। तर आज आपण जाणून घेणार आहोत की एन टाइप एनहान्समेंट मॉसफेट, जर एन टाइप एनहान्समेंट मॉसफेट आणि डिप्लिशन मधला एन टाइप एनहान्समेंट मॉसफेट सेम वर्किंग आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे। तर आज आपण जाणून घेऊयात की एन टाइप एनहान्समेंट मॉसफेट कशा प्रकारे काम करतो। तर आपण इथे काय केलंय, एका मॉसफेटचं एक स्ट्रक्चर काढलेलं आहे, ज्याच्यामध्ये काय दाखवलंय, जसं की पीएन जंक्शन डायोड। पीएन जंक्शन डायोड मध्ये काय केलंय की पी रिजन आहे इथे, या पी रिजनला आपण पी सबस्ट्रॅक्ट म्हणूया। काय म्हणूयात, पी सबस्ट्रॅक्ट म्हणूया। तर या पी सबस्ट्रॅक्ट मध्ये आपण काय केलंय तर दोन एन रिजन दाखवले आहेत। जसे की एफईटी मध्ये 3 टर्मिनल्स असतात, जसे की हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे। तर याच्याकरता आपण काय करणार आहोत तर एक सेमीकंडक्टर मटेरियल घेणार आहोत, ज्याचं नाव आहे SnIO2। ते आपण इथे कनेक्ट करणार आहोत, SnIO2। याला आपण काय नाव देऊया, SnI2 सिलिकॉन ऑक्साइड हे मटेरियल इथं आपल्याला पाहायला मिळते। याला आपण या टर्मिनलला नाव देऊयात गेट, या टर्मिनलला नाव देऊया आपण ड्रेन व या टर्मिनलला नाव देऊया सोर्स। तर आता काय आहे की जसं की पीएन जंक्शन डायोड्स मध्ये काय आहे तर पी रिजन मध्ये काय असतात, मायनॉरिटी इलेक्ट्रॉन्स असतात व मेजॉरिटी होल्स असतात। तसेच एन रिजन मध्ये काय आहे तर मेजॉरिटी इलेक्ट्रॉन्स असतात व मायनॉरिटी होल्स असतात। तर इथे काय होणार आहे, ज्यावेळी आपण एखादा सप्लाय देणार आहोत त्यावेळी काय होणार आहे तर इथे एक पोटेन्शियल बॅरियर याच्यावरती क्रिएट होणार आहे। ज्यावेळी आपण यांना सप्लाय देऊ या एन रिजनला, तर इथे काय होणार तर पी आणि एन रिजन मध्ये जर सप्लाय देऊ तेव्हा काय होणार तर पोटेन्शियल बॅरियर क्रिएट होणार आहे। सेम इथेच होणार आहे। तर आपल्याला मॉसफेट मध्ये कसं आहे की ड्रेन टू सोर्स आपल्याला करंट फ्लो करायचा असतो। तो फ्लो करण्यासाठी आपण काय करतोय तर SnIO2 हे इन्सुलेटर मटेरियल इथे यूज करतोय। काय करतोय तर इन्सुलेटर मटेरियल इथे यूज करतोय। तर आपल्याला जर हा ऑन करायचा असेल तर आपण आता ह्याचं कन्स्ट्रक्शन बघूयात। पहिल्यांदा काय करतोय आपण या सोर्स टर्मिनलला या पी रिजनच्या टर्मिनलशी कनेक्ट करतोय व याला आपण इथे ग्राउंड करतो। इथे काय होणार आहे तर 0 व्होल्ट आपल्याला मिळणार आहे। सेम त्याचप्रमाणे जर आपल्याला सोर्स टू ड्रेन जर करंट फ्लो करायचा असेल तर आपल्याला इथे काहीतरी एक बॅटरी कनेक्शन करावं लागेल। जर आपण अशा प्रकारचं बॅटरी कनेक्शन केलं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, तर काय होणार, पॉझिटिव्ह एन रिजनचं काय आहे निगेटिव्ह। इथून जर इथे सप्लाय दिल्यानंतर इथे काय होणार आहे तर डिप्लिशन रिजन वाढणार आहे, कारण की काय होणार सप्लाय जसं की आपण पाहिलेलं आहे पीएन जंक्शन डायोड मध्ये की इथे काय होणार, ज्यावेळी पॉझिटिव्ह सप्लाय जेव्हा भेटेल त्यावेळी काय होणार आहे इथे डिप्लिशन रिजन वाढत जाणार आहे। डिप्लिशन वाढलेल्या तर काय होणार की करंट फ्लो होणार नाहीये, इथून ड्रेन टू सोर्स करंट इथे फ्लो होणार नाही। तर आता काय केलं पाहिजे तर आता आपण काय करूया तर बॅटरी सोर्स आहे हा इंटरचेंज करूया।
म्हणजे प्लसच्या जागी मायनस करूया आणि मायनसच्या जागी प्लस करूयात. इथं आपण प्लस केलं, इथं आपण मायनस केलं. पण आता पुन्हा काय होतंय, सोर्स रिजनला पण एन रिजन जोड, सोर्स टर्मिनलला काय आहे तर एन रिजन आहे, म्हणजे एन टाइप सेमीकंडक्टर आहे. इथे जेव्हा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह येणार आहे तेव्हा काय होणार आहे, इथे डिप्लेशन रिजन वाढणार आहे. पुन्हा या दोघांच्या मध्ये करंट फ्लो होणार आहे का सोर्स टू ड्रेन मध्ये, नाही होणार आहे. जर का आपणाला ड्रेन टू सोर्स मध्ये जर करंट फ्लो करायचा असेल तर काय करावं लागेल, तर आता आपण इथे काय करतोय, तर या गेट सोर्सला एक बॅटरी सप्लाय कनेक्ट करतोय कमी व्होल्टचा. ज्यावेळी निगेटिव्ह इथे येणार हा पॉझिटिव्ह. ज्यावेळी आपण हे कनेक्शन करतोय त्यावेळी काय होणार आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह एक एनर्जी फ्लो होणार आहे. या दिशेमध्ये काय होणार आहे तर एनर्जी फ्लो होणार आहे. एनर्जी फ्लो झाल्यानंतर काय होणार आहे, त्याच्या विरुद्ध दिशेला काय होणार आहेत, इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट होणार आहेत, मग करंट तिकडे फ्लो होणार आहे. म्हणजे पी रिजन मध्ये काय आहेत तर भरपूर सारे होल्स आहेत. कसं मेजॉरिटी काय आहेत होल्स आहेत व मायनॉरिटी काय आहेत इलेक्ट्रॉन्स आहेत. हे इलेक्ट्रॉन्स काय करणार आहेत, गेट टर्मिनल कडे अट्रॅक्ट होणार आहेत व गेट टर्मिनल मध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स हे पी रिजन कडे अट्रॅक्ट होणार आहेत. त्याच्यामुळे काय होणार आहे, इथे पोटेन्शियल बॅरियर संपून इथे एक पाथ तयार होणार आहे. या दोन एन रिजन मध्ये काय होणार, पाथ तयार होणार आहे. इथे काय होतंय, एनर्जी फोर्स खाली दाखवत असल्या कारणाने ज्यावेळी एनर्जी फोर्स एका दिशेने खाली दाखवेल त्यावेळी काय होणार, इकडचे इलेक्ट्रॉन्स वरती मूव्ह होणार आहेत व इथे एक चॅनल क्रिएट होणार आहे. ज्यावेळी इथे चॅनल क्रिएट होईल त्यावेळी काय होणार आहे, ड्रेन मधून जो सप्लाय येतोय निगेटिव्ह सप्लाय तो करंट या गेट थ्रू सोर्स मध्ये ट्रॅव्हल होणार आहे. त्याच्यामुळे हा मॉस्फेट ऑन होणार आहे. हे इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. एन चॅनल मॉस्फेट मध्ये ज्यावेळी आपण स्लोली ज्यावेळी व्होल्टेज इथे वाढवू त्यावेळी अजून काय होणार आहे, ज्यावेळी व्होल्टेज वाढवू आपण इथं, आता काय होत आहेत, ते 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, ते 4 इलेक्ट्रॉन्स वर जात आहेत, इकडचे इलेक्ट्रॉन इकडे येत आहेत व इथे एक चॅनल रिजन करत आहेत. तो एक छोट्या प्रमाणात चॅनल रिजन होते, एकदम लहानस. आता हा चॅनल अजून आपल्याला ब्रॉड करायचा आहे, मोठा करायचा आहे, तर त्यासाठी काय करायला लागेल, आपल्याला इथं व्होल्टेज वाढवावं लागेल. जेव्हा आपण व्होल्टेज वाढवेल त्यावेळी काय होणार आहे की जसं की आता बॉन्ड आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड असतात. जसं की आता हा एक कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, याच्यावरती हा एक कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. या बॉन्ड मध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत, डॅमेज होणार आहेत. हे काय होणार आहे, डॅमेज होणार, म्हणजे यांचे बॉन्ड काय होणार, डॅमेज होणार व्होल्टेज वाढल्यामुळे. त्याच्यामुळे काय होणार, अजून प्रमाणात इलेक्ट्रॉन्स मिळणार आहेत आणि ते इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत, पेअर बनवण्यासाठी पुन्हा वरती जाणार आहेत, गेटकडे अट्रॅक्ट होणार आहेत. त्याच्यामुळे अजून काय होणार, हा चॅनल अजून ब्रॉड होणार आहे. त्यामुळे आपण एन चॅनल मॉस्फेट मध्ये जास्त प्रमाणात करंट सप्लाय करू शकतोय. हे वर्किंग कंडिशन तुम्हाला कसं वाटलं? एन टाइप एनहान्समेंट मॉस्फेट मध्ये ज्यावेळी आपल्याला एखादा चॅनल क्रिएट करायचा असेल त्यावेळी आपल्याला गेट सोर्सला काही प्रमाणात व्होल्टेज द्यावं लागतं. त्यानंतरच इथे एक चॅनल तयार होतो व तो ड्रेन टू सोर्स करंट सप्लाय करतो. पण सेम आपल्याला डिप्लिशन मॉस्फेट मध्ये हा चॅनल ऑलरेडी तयार असतो. त्यावेळी काय होतं हे आता आपण पाहूयात. एन चॅनल मॉस्फेट या कॉम्पोनंट विषयीची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी तुम्हाला नवनवीन असेच कॉम्पोनंट विषयीची माहिती तुम्हाला पुरवत जाईन किंवा तुम्हाला देत जाईन. धन्यवाद.